हो तुम्ही इथं बसलाय होय निवांत, बाहेर पोलीस आल्यात. माहित आहे की मग मला असं वाटतंय आपल्या शेजारी कुठं तर चोरी झाल्या वाटतं. चोरी तर घरात पण झाले. म्हणजे पोलीस ह्याच्यासाठी आलेत, आपली शेजारीन पळून गेले. म्हणून तुम्ही इथं उदास बसलाय होय. मला आधीपासूनच तिच्यावर शंका होती, तिचे लक्षण व्यवस्थित नव्हते. तुम्हाला माहित आहे का, माझ्या भावावर सुद्धा डोळा होता. धन्यवाद रे देवा, माझा भाऊ एवढा इमानदार निघाला. तिच्या बाबतीत मला सगळं काय खरं, म्हणून मी माझ्या भावाला रात्रीच पळवून लावले. आणि ते बेनं पळून गेलं. पळून गेलं? होय. किती पैसे दे? 10,000. मी तुला सांगितलं होतं का नाही, एसटीच्या तिकिटापेक्षा जास्त पैसे देऊ नको म्हणून. आता काय होणार हो? आता जे काय होईल ते पोलीसच सांगणार. अजून किती पैसे आहेत तुझ्याजवळ? 30-35 हजार रुपये असतील. जा मग लवकर आण, मी काहीतरी जुगाड करतो. काय पण करा, पण माझ्या भावाला काय होऊ देऊ नका बरं का. अजिबात काही होऊ देणार नाही. तुझा घरात आज सगळं प्रकार येत नाही. रड नको तू, जा घरात. दादाचा फोन. बोल की दादा. दीदी पोचलो बरं का मी. मला एक गोष्ट आजपर्यंत कधीच कळली नाही. लग्नात आजा गेला, आजी गेली, का गेला, मामी गेली, मामा गेला, शेजार पाजार सगळेजण गेले, पण मला एकटीलाच घेऊन गेले नाहीत. अगं कोणाच्या लग्नाबद्दल बोलले? बाबाच्या. निघ निघ, चल निघ घराच्या बाहेर. शहाणपणा करते आणि सांग तुझ्या बापाला, जोपर्यंत बुलेरो देत नाही तोपर्यंत अजिबात वापस यायच नाही. कशाला म्हणायचं तुझ्या बापाना हुंड्यात बुलेरो देतो म्हणून? तू बुलेरो आणल्याशिवाय अजिबात घरात पाय ठेवायचं नाही. तुम्हाला बुलेरो पाहिजे का? थांबा, लगेच दारासमोर हॅलो, मी पोलीस स्टेशन मधून बोलतोय. बोला, मी तुमची काय मदत करू शकतो? साहेब, माझा नवरा माझा रोज छळ करतोय, हुंड्यात बुलेरो पाहिजे म्हणून. मग त्यात काय एवढं? थांबा, 4 पोलिसांसोबत लगेच तुमच्या. Fiore.